त्यांच्या समोर यस आकाशजी कातारा साहेब, ते देखील आपण पाहिलं तर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आहेत. या मॅन ऑफ द मॅच. या तत्पूर्वी मित्रांनो एक बिग फाईट, एक मेगा ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये. आपल्या घरचा संघ, घरचा साज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. यस गावदेवी 11 आदईचा संघ आपण नक्कीच पाहतोय. तर यस दीपेश दादा आपण देखील यायचं. दीपेश दादांचे परम मित्र आणि रुपेशजी टोमरे यांचे खंदे समर्थक महेशभाई गायकवाड यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच साठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. चला उलवेकर साहेब आपण या आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. तसंच आदई संघ आपण विनंती असेल आपल्याला की आपला 12th मॅन पाठवायचा. आदई संघ आपल्याला विनंती आहे की आपला 12th मॅन पाठवा. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच रुपेशजी उलवेकर आपण पाहतोय. अष्टपैलू कामगिरी ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण देखील चांगलं ज्यांनी मात्र केलं आणि झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचे मानकरी ठरले. मी विनंती करेन स्वतः महेशभाईंना की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र रुपेश दादांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन सन्मानित करायचंय. या दीपेश दादा तुम्ही देखील या. तर यस रोख रक्कम 1000 रुपये आणि भव्य दिव्य चषक देऊन साहेबांचा इथे मात्र आपण पाहिलं तर सन्मान केला जाईल. तर फोटो घ्यायचा एक. तर यस वेल प्लेड दादा. तर महेशबाईंकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आणि त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. दादा नक्कीच पहिली मॅच पूर्व तयारी नव्हती या मॅचची, कारण की टॉस जिंकलात, निर्णयासाठी संघाची वाट पाहावी लागली. मॅच जिंकल्यानंतर एक्सप्रेशन काय आणि त्यातल्या त्यात आपण मॅन ऑफ द मॅच झालात. आज आम्ही आदई संघाने जी आम्हाला खेळायला संधी दिली होती आणि हा ग्राउंड जवळजवळ मी 4 ते 5 वर्षापासून म्हणजे पहिल्यापासून खेळतो, पण हा ग्राउंड माझ्यासाठी नेहमी लकी असतो. आणि आज त्यांच्या त्या संधीमुळं मला आज सामना जिंकेल याची गॅरंटी नव्हती आमची. का तर माझे जे प्लेयर खेळत आहेत त्यातनं जवळजवळ 7 प्लेयर कुठल्याच प्रकारच्या प्रॅक्टिसला नसतात. आणि माझा आज ओपनिंग गोलंदाज अशोक उलवेकर याची आम्हाला कमतरता होती, त्याच्यामुळे आम्हाला सामना कुठेतरी आम्ही गमावू या भीतीनेच आम्ही खेळत होतो. परंतु खेळामध्ये काही होऊ शकतो आणि आम्ही जिंकलो हे आमचे भाग्य आहे. तर नक्कीच पुढची मॅच तुमची एक मोठा संघ, त्या संघामध्ये एक मोठं नाव. नेहमी आपण पाहिलं तर बरेच खेळाडू फक्त त्या नावामुळे थोडेसे दडपणाखाली येतात. तर एकंदर विश्वास पाटलांच्या तोंडर संघासोबत तुमची पुढची मॅच असेल. तुमच्या संघाला त्या मॅचसाठी काय संदेश द्यायला मायक्रोफोनद्वारे. तोंडरे संघातील विश्वासदादा पाटील हे आपल्या रायगडाची शान नसून आपल्या पनवेल तालुक्याची पहिली शान आहे आणि आम्ही त्यांचा आदर करतो. आणि आम्ही त्यांच्यासोबत खेळताना कधीच कुठल्या दडपणाखाली खेळत नाही, कारण आम्ही खेळता वेळी डायरेक्ट सांगतो का आपण हारासाठीच खेळत आहे. जिंकलो तर आपली जीत, हारलो तरी त्याचा गम नसतो आम्हाला. बरोबर, चांगलं आहे दादा. येस खूप चांगला कॉन्फिडन्स तुमचा आपल्याला पाहायला मिळाला. पुढच्या मॅचसाठी तुम्हाला मनपूर्वक आणि खूप खूप शुभेच्छा. तर वळूयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे. एक पाहुणे समालोचक यावेळेस सध्या या मॅचचं समालोचन करतील. भूपेंद्र पाटील मॅन फ्रॉम अलिबाग. दरवर्षी मित्रांनो हा आवाज आपल्याला जेव्हा जेव्हा आदई संघ या मैदानावरती खेळतो तेव्हा तेव्हा आपल्याला ऐकायला मिळतो. स्थायिक आपण पाहिलं तरी आदई गावामध्ये आहेत, परंतु बिलॉंग करतात आपण पाहिलं तर यस ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य श्री आकाश शेठ कातारा साहेब, आपल्याला विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती. भरपूर वाट पाहतोय आम्ही तुमची. तर नक्कीच अष्टविनायक ढाब्याचे सर्व प्रोप्रायटर सन्माननीय श्री आकाश शेठ कातारा साहेब, या आपलं स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर एक ATM कार्ड सापडलंय रमेश मांगळे. आपल्याला विनंती आहे साहेब, आपलं ATM कार्ड इथे व्यासपीठावरती राहिलंय, तरी प्लीज आपण कॉम्बॉक्समध्ये येऊन ते ATM कार्ड कलेक्ट करायचं आहे. तर या दरम्यान आपण पाहू शकाल राजासारखं म्हण आणि मनासारखा राजा सन्माननीय श्री आकाश शेठ कातारा साहेब आणि त्यासमोर आपण पाहू शकाल सन्माननीय श्री राजेश शेठ कातारा साहेब ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आदई नेवाली. या एवन जोडीच्या माध्यमातून या संपूर्ण टुर्नामेंटसाठी रोख रक्कम तब्बल 10,000 रुपयांची देणगी येते. तरी त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये नक्कीच आभार व्यक्त करायचे आहेत. धन्यवाद दादा. असंच प्रेम मात्र आमच्या आयोजकांवरती राहून द्या. ओव्हर टू
कॉम्बॉक्स भूपेंद्र पाटील सर. थँक्यू विजय विकी नांगरे सर. तर मी उपेंद्र पाटील पुन्हा एकदा या आदईच्या भव्य मैदानावरती आज दुसरा दिवस प्रकाश झोतातील हे सामने तर घेऊन चलतो आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये. तो यहाँ पे मैच चालू है आदई बनाम पड़घे. हालांकि दीपक जी शेलके कैप्टन ने टॉस जीतकर पहली फील्डिंग लेने का निर्णय लिया और बल्लेबाजी के लिए आमंत्रण किया वल्लभ को. हालांकि बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन, उतनी अच्छी विकेट कीपिंग. अंपायर को अपील किया है, देखना है. मैन अंपायर तो ने वाइड करार दिया है. इसी के साथ स्कोर में बढ़ोतरी हो गई. स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा है 6 रन पे. देखना है थर्ड अंपायर का यहाँ पे डिसीजन पेंडिंग है. हालांकि हमारे ऑफिशियल जो यंग टैलेंटेड बाळू शेळके यहाँ पे देखते हुए क्रिकेट को बढ़िया सा साझे सा वातावरण, एक जबरदस्त ग्राउंड के ऊपर कल और आज ये जबरदस्त मैच चालू है. हालांकि 40+ का थरार देखने को मिल रहा है हमको. नॉट आउट करार दिया है थर्ड अंपायर का डिसीजन आता हुआ, लेकिन गेंद वाइट होगी. दीपक चिशेलकी की तरफ से अगली गेंद राइट मोर द विकेट. गेंदबाजी के लिए तैयार है. 7-8 कदमों का रनअप, अंपायर को पार किया. फुल टॉस गेंद और ये आसान का कैच. दिनेश शेलके कैसे चूकेंगे. बहुत ही बढ़िया विकेट के पीछे उनकी कामगिरी. और ये पहली विकेट का पतन वल्लभ के बल्लेबाज का. है 40+ मास्टर आदई की ये धुरंधर, और पड़घे के दूसरी तरफ है पड़घे के धुरंधर. बल्ले और गेंद के बीच में कशमकश. हॅलो. एक जबरदस्त मैच. तर या दरम्यान पारितोषिक येत आहे. प्रत्येक विकेटसाठी आदई संघाला आपण पाहू शकाल अविनाश शेठ शेळके यांच्याकडनं रोख रक्कम 101 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल, याची नोंद घ्या. फिर एक बार दीपक के हाथ से गेंद गई है. गेंद जाती हुई एक्स्ट्रा कवर के ऊपर से दंदनाती हुई 4 रन के लिए. बहुत ही बढ़िया फटका यहाँ पे. जबरदस्त एक कॉपी बुक स्टाइल से बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज. इसके साथ स्कोर में बढ़ोतरी हो. स्कोर पहुंचा है 11 रन. सुभाष ठाकुर ने अपने इरादे स्पष्ट किए. फिर एक बार बहुत ही खराब गेंद थी और ये 6 लॉन्ग ऑन के सिर के ऊपर से जाती हुई दंदनाती छक्के के लिए एक जबरदस्त हार्ड हिटिंग बैटिंग का प्रदर्शन सुभाष जी के द्वारा. दीपक भाई शेलके कैप्टन है इस टीम के. फिर एक बार ये वापिस एक बार फुल टॉस. मानो कि बर्थडे गिफ्ट दे रहे हैं बल्लेबाजों के लिए. लुटाओ. हर ये 6 गेंदों में से 3 गेंद फुल टॉस डाली है दीपक जी ने, और इस 4 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जहां पहुंचा है 21 रन. बहुत ही बढ़िया शुरुआत. मानो अपने एक जीत की नींव रखी है वल्लभ टीम ने, सॉरी पड़घे टीम ने. बहुत ही खराब गेंदे लगातार बार बार फुल टॉस कराती हुई. और दीपक भाई हालांकि ये बहुत ही अच्छा गेंदबाज माने जाते हैं आदई टीम की तरफ से, लेकिन आज उनको लाइन और लाइन से भटके और बल्लेबाज नहीं चूके. उन्होंने लगातार एक चौका और 2 चौके और एक छक्के मारे और मानो कि छक्के छोड़ दिए.
अपना निजी और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आया है रवि शेलके। देखना है, बहुत ही अच्छा गेंदबाज, एक ऑलराउंडर खिलाड़ी रवि शेलके की तरफ से देखने को मिलता है। एक कैप्टन कूल हमेशा ठंडे दिमाग से सोचते हैं और ठंडे दिमाग से बहुत ही अच्छे अच्छे बल्लेबाजों को चकमा देते हैं। ऐसे ही अदई गांव के बिलोंग करते हुए रवि शेलके, देखना है अब इसे अपने निजी मैदान के ऊपर अपना प्रदर्शन कैसा कर पाते हैं। हालांकि सर्कल के बाहर 3 प्लेयर है। दूसरा ओवर, पहले ओवर तो थोड़ा सा महंगा साबित हुए दीपक जी शेलके। देखना है, उनको कमबैक करना होगा। अगर अपने टीम के लिए कुछ करना है तो कमबैक। पहली ही गेंद, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। पहली ही गेंद टप्पा खाने के ऊपर थोड़ी सी हल्की सी हवा के साथ लहराती और विकेट कीपर दिनेश जी शेलके नहीं चूके। बहुत ही अच्छा यहाँ पे विकेट कीपिंग का प्रदर्शन। फिर एक बार राउंड विकेट, गेंदबाजी के लिए तैयार है रवि जी शेलके। और ये टपकी हुई पटकी हुई गेंद हवा में है, उसके पीछे फील्डर है और ये क्या किया भाई। ऑलवेज हॅलो, तर या दरम्यान मी आभार व्यक्त करेन मान्यवर सन्माननीय श्री राजेश शेठ कातारा साहेबांनी, सन्माननीय श्री आकाश शेठ कातारा साहेबांचं आपलं जे सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला लाभले त्याबद्दल, आणि विनंती करेन की आपण नक्कीच पुन्हा एकदा या स्पर्धेला उपस्थिती दर्शवण्यासाठी नक्की उपस्थित व्हायचंय। ओटकॉम बॉक्स, ये नहीं चलेगा भाई। आपको अच्छे बल्लेबाज को आउट करना है। अगर आपको टीम के लिए कुछ करना है तो अच्छी कम से कम फील्डिंग कर सकते हैं। फिर एक बार देखिए जीवन दान का फायदा कैसे उठाते हुए लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद जाते हुए दंदनाती 6 रन के लिए। कम ऑन डीजे। कहता हूं कि तकदीर भी जो है हमेशा साथ देती है बल्लेबाज का। जो बल्लेबाज ये संकट के बीच में खेलता है, हमेशा जबरदस्त प्रदर्शन करता है, उसी का ही साथ देती है। फिर एक बार पटकी हुई गेंद जाती हुई स्टीयर के थर्ड मैन की तरफ से, लेकिन 1 रन दौड़ के पूरा किया बल्लेबाज ने। इसी 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 29 रन। 1 विकेट की नुकसान पे एक लॉन्ग ऑफ, एक लॉन्ग ऑन और एक मिड विकेट, ऐसी फैली हुई फील्डिंग, हालांकि रिस्ट्रिक्शन की। फिर एक बार पटकी हुई गेंद, ये भी कैच हो सकता था, ये भी कैच हो सकता था। अगर ट्राई करते तो कैच में तकरीबन जरूर कर पाते। थोड़े से नाराज क्योंकि पहले गेंद के ऊपर कैच छोड़ा और उसके बाद वो बल्लेबाज ने छक्का लगाया। हॅलो, तर या दरम्यान पडकेगाव मात्र फलंदाजी करतोय आणि अमित पाटील जे फलंदाज आहेत पडकेगावचे, यांना मात्र शुभेच्छा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। टिटवी ग्रुप तोंडरे यांच्या माध्यमातून मात्र अमित पाटील यांच्या फलंदाजीसाठी भरपूर शुभेच्छा येताना पाहायला मिळत आहेत। स्वागत है टिटवी ग्रुप आपलं देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। फिर एक बार रवि जी शेलके तैयार है, अंपायर को पार किया, अपना हाथ ऊपर किया, रिवर्स स्वीप मारने का प्रयास था लेकिन पूरी तरह चूक गए। फिर एक बार विकेट कीपर ने अपना काम पूरा किया। बहुत ही बढ़िया विकेट कीपिंग, लगातार बार बार दिनेश जी शेलके की तरफ से हमें दिखने को मिल गए। इस डॉट गेंद के साथ इस स्कोर की ओवर समाप्ति हुई, स्कोर रुका हुआ 33 रन पे। रन फॉर 1 लॉस। जबरदस्त ग्राउंड यहाँ पे आयोजन किया है। टीम आदई टीम को हर एक सदस्य को मैं यहाँ पे 33 धावा झाल्यात। 33 2 वेळा सांगितलं दादा तुम्हाला।
कौन है बॉलर? रविंद्र भागवत। फिर एक बार आए हैं रविंद्र भागवत। आर फैक्टर देखना है अदई को आर फैक्टर का कैसे यहाँ पे फायदा होता हुआ। राइट आर्म ओवर द विकेट के लिए एक तेज तर्रार गेंदबाजी के लिए हमेशा जाने जाते हैं रविंद्र जी भागवत। राइट आर्म ओवर द विकेट। बल्लेबाज प्रीतम और सुभाष ठाकुर। पहली गेंद बहुत ही बढ़िया गेंद, उतनी ही अच्छी यहाँ पे शॉट ही, वन बाउंस होके यहाँ पे क्या हुआ है, बहुत ही बढ़िया फील्डिंग, क्योंकि बॉल को जज करते हुए फील्डर ने बहुत ही बॉल का फील्ड किया है और 2 रन्स लेने से नहीं रोक पाएंगे। इसी के बीच में टाइम था 2 रन निकालने का। इसी 2 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जाप्ता पहुंचा हुआ 35 रन। रविंद्र भागवत की तरफ से अगली गेंद, ओहो बहुत ही अच्छी गेंदबाजी, लेकिन यहाँ पे अभी दिनेश जी थोड़े से चूके, लेकिन उनके ही भाई नीलेश जी भाई उनका अच्छा यहाँ पे फील्डिंग, सॉरी जगदीश शेलके 1 रन जरूर निकाला है बल्लेबाज ने। 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी हुई, स्कोर पहुंचा है 36 रन फॉर लॉस ऑफ 1 विकेट। फिर एक बार रविंद्र जी की तरफ से आगे आने का प्रयास, देखना है लेग बिफोर, सामने ही पकड़े। बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। मैंने पहले ही कहा था कि रविंद्र जी भागवत एक बहुत ही तेज तर्रार और लाइन और लेन की साथ गेंदबाजी करते हैं हमेशा। दूसरे विकेट का पतन। ये बल्लेबाज जो कि एक सेलिब्रिटी बल्लेबाज है इसी पनवेल रीजन में, उनको हर एक बच्चा जानते हैं, ऐसे लहू भोईर जिनका नाम पूरे रायगढ़ में मशहूर है बल्लेबाजी और गेंदबाजी, और एक अच्छा इंसान हमेशा उनकी तरफ देखा जाता है। ऐसे लहू भोईर अभी बल्लेबाजी के लिए आया है। देखना है उनकी तरफ से टीम पड़गे को बहुत ही आशा है, आकांक्षा है। पहली गेंद का सामना करेंगे। हालांकि रवि जी भागवत उन्होंने पहले हालांकि पहली बॉल में विकेट निकाला है। फिर एक बार पटकी हुई गेंद और गेंद से थोड़ी सी लाइन से भटके और हम्पर का इशारा आता हुआ ये वाइड गेंद है। जो क्रिकेट का लॉ है उसमें आप बैठे नहीं, इसके लिए आपको पेनलाइज किया जाएगा, इसी के कारण ये वाइड गेंद है। फिर एक बार लौह भोईर टू भागवत हल्के हाथों से लॉन्गॉन्ग के क्षेत्र में गेंद को भेजा है, लेकिन वो तो वहाँ पे अच्छी फील्डिंग और अच्छा थ्रो होता हुआ 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। दिखना है दोनों भी टीम एक ज़बरदस्त टीम है। काफ़ी अरसों से एक दूसरे के साथ उनका आमना सामना हुआ है। हालांकि हर एक प्लेयर की खामियां और हर एक प्लेयर का प्लस पॉइंट यहाँ पे हर एक प्लेयर जानता हुआ। भागवत का ये यॉर्कर गेंद बहुत ही ज़बरदस्त, क्रिकेट का ब्रह्मास्त्र जो यॉर्कर, जो क्रिकेट को सम्मान दिया जाता है। एक तो जो गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश जी तेंदुलकर और दूसरा है यॉर्कर, दोनों चीज को क्रिकेट को अभी तक सम्मान किया जाता है। वापिस एक बार भागवत अंपायर को पार किया, हल्के हाथों से खेलने का प्रयास, लेकिन यहाँ पे थोड़े से फंबल हुए और इसी के बीच में बल्लेबाज के पास टाइम था, 1 रन निकाला है। इसी 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 40 रन। एक अच्छी ओवर यहाँ पे, एक कमबैक करने वाली ओवर यहाँ पे भागवत की तरफ से देखने को मिली। इसी ओवर में भागवत जी ने खाली 7 रन खर्च किया और एक बहुमूल्य विकेट
यहाँ पे निकाली है। एक कमबैक बॉलिंग कहते हैं, ऐसे इनकी तरफ से देखने को मिला। अभी देखना है अगले गेंदबाजी के लिए शायद नीलेश जी वाघमारे, एक स्पिन के जादूगर, हमेशा उनकी तरफ से जबरदस्त गेंदबाजी देखने को मिलती है। नीलेश जी वाघमारे अपनी उंगलियां फेरने में माहिर है। एक लेग स्पिन, ऑफ स्पिन, बीच में गुगली, जबरदस्त गेंदबाजी करते हैं। अभी देखना है नीचे या पहली और टीम की तरफ से चौथी ओवर लेके आया है। अपनी टीम को अगर एक स्टेबल करना है, एक कम से कम सामने वालों टीम को स्कोर रखना है, तो अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी, जैसे कि भागवत जी ने की। फैली हुई फील्डिंग, राइट आर्म राउंड विकेट, पहली गेंद का ये गेंद हवा में देखना है। और ये क्या हुआ, ये क्या हुआ भाई, ऐसे कैच नहीं छोड़ सकते आप। और अपने गांव के बहुत ही फील्ड यहाँ पे दर्शक है, देखने के लिए आए हैं, और ऐसे कैच नहीं छोड़ सकते। बार बार और लगातार थर्ड अंपायर को डिसीजन गया है, हालांकि रनआउट का। काकड़े जी जो कि थर्ड अंपायर के स्वरूप में हमें दिखाई देते हैं, सत्यवान जी काकड़े यहाँ पे मुआयना करेंगे कि आउट है और नॉट आउट। पहले ओवर से हमने देखा है कि फील्डिंग उतनी अच्छी नहीं हुई है टीम अदई की। अभी तक तकरीबन 3 कैच इजी, जो कि आसान कैच थे, वो आपको कम से कम वो पकड़ना चाहिए। थोड़ा डिसीजन क्रिटिकल है, इसी के दरम्यान टाइम जाता हुआ हमारे सत्यवान जी काकड़े जी जो और टेक्निकल टीम के संदेश जी शेलके, ये नॉट आउट है। अंपायर का डिसीजन आता हुआ ये नॉट आउट। मेरे मित्र स्कोरर कुणाल जी शेलके एक बहुत ही अच्छा स्कोरिंग यहाँ पे करते हुए हमें देखने को मिला है। एक ही रन मिलेगा, हालांकि लहू बोहिर थोड़े से खुश होते हुए। पाणी पिऊ दे, पाणी पिऊ दे म्हातारे, तुमच्यासारखे काही यंग आहेत का? त्यांच्यापेक्षा आहे म्हातारे. तुमच्यासारखे यंग आहेत ते म्हातारे आहेत ना, पाणी बिनी पिऊ दे. पाणी नेला. हम्पर को एक गुजारिश है, थोड़ा सा स्पीड अप करिए, क्योंकि फिर एक बार बहुत ही अच्छा गेंद था, यहाँ पे टप्पा पड़ने के साथ ही वाइड यॉर्कर, डॉट गेंद आते हुई जबरदस्त गेंदबाजी। पहले गेंद पे आउट विकेट था, अगर कैच पकड़ते तो ये विकेट था। दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद, ये गेंद हवा में है, देखना है फील्डर पकड़ पाते हैं कि नहीं, लेकिन बहुत ही अच्छा फील्डिंग, जबरदस्त फील्डिंग। नीलेश भाई की तरफ से एक जबरदस्त डाई लगा के फील्डिंग किया, और जानकार दर्शकों ने तालियां बजाकर उनका स्वागत किया। क्या फील्डिंग है, मानो झोंक दिया बॉल के ऊपर, और अपनी टीम के लिए 2 रन जरूर बचाए। फिर एक बार नीलेश
वाघमारे की ये गेंद, हालांकि ऑफ स्टंप के काफी बाहर, अंपायर का इशारा आता हुआ ये गेंद वाइड है। इसी वाइड के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जहां पहुंचा है 44 रन। नीलेश जी को, वाघमारे जी को अपने उंगलियों का जादू दिखाना होगा। राइट आर्म राउंड विकेट, गेंद पटकी हुई गेंद थर्मैन में गई है और 1 रन्स लेने से नहीं रोक पाए। बहुत ही बढ़िया क्रिकेट यहाँ पे चलता हुआ। हालांकि पहले ओवर में देखा हमने दीपक जी शेल्के के थोड़े से महंगे साबित हुए, लेकिन उसके बाद रवि जी शेल्के आए, उन्होंने थोड़ा कमबैक किया। उसके बाद भागवत जी आए, उन्होंने और बढ़िया कमबैक किया और उससे भी अच्छा प्रदर्शन करने के लिए नीलेश जी यहाँ पे आए, नीलेश जी वाघमारे। ओ ये ऑफ में है गेंद, देखना है गेंद हवा में है और ये क्या हुआ, फिर एक बार कैच यहाँ पे छोड़ने में कामयाब। अदई टीम बार बार लगातार कैच, आसान कैच यहां पे छोड़ते हुए दिखाई दे रहे हैं। नीलेश जी वाघमारे कहते होंगे मेरे 2 विकेट, फिर एक बार गेंद हवा में, देखना है उसके नीचे दीपक जी शेल्के और ये आउट। क्या जबरदस्त नजारा है, बहुत ही बढ़िया कैच। जाते हुए जिनका आज बर्थडे सेलिब्रेट यहाँ पे हमने किया है, फिर एक बार हैप्पी बर्थडे ओमकार जी। एक जबरदस्त व्यक्तिमत्व अदई टीम के और अदई गांव के। अभी आए हैं बल्लेबाज गणेश जी, सॉरी स्कोर हुआ है 47, लॉस ऑफ 3 विकेट। लास्ट ओवर इज प्रोग्रेस, लास्ट ओवर फिर एक बार लेने की आया है। रविंद्र जी भागवत, उनके तरफ से हमने बढ़िया प्रदर्शन देखा था, वही बल्लेबाज गेंदबाजी के लिए। राइट आर्म ओवर द विकेट, गेंद को ढकला है मिड विकेट की तरफ से। यहाँ पे क्या हुआ, गेटवे ऑफ इंडिया पार करते हुए गेंद जाते हुए। हालांकि वहां पे नीलेश जी वाघमारे का बढ़िया प्रदर्शन, बढ़िया फील्डिंग, लेकिन गेटवे ऑफ इंडिया पार करने ही था, लेकिन वो थोड़ी बच गए और नीलेश जी वाघमारे ने उनको बचाया। मनोहर पाटिल को प्रमोशन दिया है कि सर्कल के अंदर जाओ भैया। ऑलरेडी बहुत ही कैच छूटे हैं, अभी हम लोग कुछ भी गलती करने के माइंडसेट में नहीं है। अपनी गांव की टीम है, इसलिए दर्शक भी बहुत ही अच्छा और बहुत ही ज़्यादा मात्रा में अभी भी मौजूद है। फिर एक बार भागवत जी का, ओहो क्या गेंदबाजी है, लेकिन अभी दिनेश जी शेल्के थोड़ी सी चूक करते हुए और उसी के बीच में बल्लेबाज ने 1 रन जरूर निकाला है। 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 50 रन अपने टीम का। 50 हुई पड़ गई टीम की और एक फाइटिंग स्कोर यहाँ पे स्थापित किया है। और देखना है अभी भी बची हुई गेंदों में ज्यादा से ज्यादा कितने स्लॉग ओवर का ये ओवर है, उसी ओवर में ज्यादा से ज्यादा रन निकालने होंगे भागवत। और पिच स्वरूप की गेंद थी, गेंद जाती हुई
कारपेट को चाटते हुए एक ही रन को संतुष्ट होना पड़ेगा। बहुत ही अच्छा फील्डिंग नीलेश जी वाघमारे की तरफ से हमको देखने को मिली है। एक रन के साथ स्कोर में मुजाफा, स्कोर जा पहुंचा है 51 रन। पांच ऑन साइड और 4 ऑफ साइड में फील्ड, जोरदार मारने का प्रयास, फिर एक बार बीच में पकड़ गए और एक विकेट का पतन। बल्लेबाज ने आके छक्के मारे। फिर एक बार राइट आर्म ओवर द विकेट, गेंद जाते हुए एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ के बीच में कारपेट को चाटते हुए, लेकिन बढ़िया फील्डिंग, बहुत ही बढ़िया फील्डिंग। जानकर दर्शकों ने तालियां बजा के स्वागत किया इसी फील्डिंग को। एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा, जहां पे 2 रन हो सकते थे। अगर कुछ थोड़े से अगर फंबल होती थी, मिस्टेक होती थी, तो 2 रन जरूर निकाल सकते बल्लेबाज, लेकिन बहुत ही अच्छा फील्डिंग। भागवत राइट आर्म ओवर द विकेट, अंपर को पार किया, अपना हाथ ऊपर किया, गेंद जाती हुई लॉन्ग ऑन की तरफ से। फिर एक बार जबरदस्त फील्डिंग का मुनामनिया, और देखना है आउट है या नॉट आउट। अंपर जरूर किया है, लेकिन इसी के बीच में 2 रन पूरे और आउट है। ओके, 21 से 7, 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। 2 रन लेने की कोशिश थी, लेकिन दूसरे रन में आउट होते हुए टेंबोडी 40+ टीमचे कॅप्टन, कृपया करून आपण नाणेफेकी करण्यासाठी आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका। एक महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी आपल्याला पाहायला मिळेल, एक चांगलं बॅटल दोन टीममध्ये।
सहकार्य करा. आपण सलामीवीर फलंदाज आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. आणि टेंबोडी टीमचे कॅप्टन आणि खेडूकपाडा 40+ टीमचे कॅप्टन कृपया करून खेडूकपाडा 40+ टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर टेंबोडी 40+ आपण त्वरित या नाणेफेकी करण्यासाठी चोपन्न धावांचं लक्ष आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आदई 40+ टीमच्या माध्यमातून इंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या जोडीने सातत्याने आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर टीम आदई 40+ या टीमचं क्रिकेट पटलावर नेलं, ती जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला पडके 40+ आपण आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पाठवा. होता ना निलेश भोईर आलेत गोलंदाजीच्या मार्कवर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सलग 30 बॉलमध्ये 54 रनचं लक्ष. तर दोन्ही टीमचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि टॉस या ठिकाणी केला जाईल. तर टॉस या ठिकाणी केला जातोय. टेंबोडे आणि खेडूकपाडा या दोन टीम मध्ये. लेडीज कॉल आणि टॉस जिंकलाय टेंबोडे टीमने. टॉस तुम्ही जिंकलाय, निर्णय काय असेल? शतरक्षण घेणार. आज खऱ्या अर्थाने एक चांगलं भव्य दिव्य आयोजन गावदेवी शिवशंभू क्रिकेट संघ आदई यांच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना या ठिकाणी साकार होते. कारण 40+चा देखील एक 8 टीमचा एक लॉट आहे. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळायचं त्यावेळेस एवढं ग्लॅमर नव्हतं, परंतु आज भरपूर ग्लॅमर आहे. स्पर्धेविषयी काय बोलाल? आयोजन खूप सुंदर आहे आणि नक्कीच जे तुम्ही बोललात की 40+ला या ठिकाणी 8 संघांना संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे हार्दिक येस, थँक्यू. शुभेच्छा असतील दोन्ही टीमना. या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न सफल होताना आपल्याला पाहायला मिळाला. अविनाश शेळके यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आणि त्याचबरोबर प्रत्येक षटकारासाठी रवींद्र शेळके यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज प्रशांतजी मोकल यांच्या माध्यमातून. निर्धाव स्वरूपाचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. सत्तावीस बॉलमध्ये अजूनही 54 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. एक चांगलं बाटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. एक सिंगल या ठिकाणी फक्त आणि फक्त पूर्ण केली जाते. 1 रनच्या साह्याने स्कोरबोर्ड ओपन झालाय. टीम 40+ आदई या टीमचं अजूनही 26 बॉलमध्ये 53 रन पूर्ण करायचे आहेत. ऑन स्ट्राईक आपण रवींद्र शेळके यांना पाहतोय, ज्यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज प्रशांतजी मोकल यांच्या माध्यमातून. हे गावावरचं असलेलं प्रेम, खेळाडूंचा वाढवला जाणारा उत्साह आणि प्रत्येक खेळाडूसाठी आदई 40+ या टीमचे
अतुलजी मोकल यांचे भाऊ आहेत, जे शिवसेना शहर प्रमुख आहेत नवीन पनवेलचे. टॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 धावा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 2 रन आतापर्यंत होतात स्कोअर बोर्डवर. 25 बॉल, अजूनही 52 धावा पूर्ण करायच्यात. जर या मॅचमध्ये शिरकाव करायचा असेल आदाई 40+ या टीमला, तर एक मोठी खेळी साकारावी लागेल. या दोन्ही सलामीवीर फलंदाजांना षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण 25 बॉलमध्ये अजूनही 52 रन पूर्ण करायच्यात. ऑन स्क्रीन आपण पाहतोय निलेश भोईर यांना. आतापर्यंत 5 बॉलमध्ये अवघ्या फक्त आणि फक्त 2च धावा त्यांनी खर्च केल्यात. आणि एक चांगलं स्पेल आतापर्यंत प्रेक्षकांना देखील पाहायला मिळालंय निलेश भोईर यांच्या माध्यमातून. हा शेवटचा बॉल आणि या मोमेंटला स्टंपिंगची अपील जरूर झाली, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. एका षटकाचा खेळ झालाय. अवघ्या 2 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आणि विनंती असेल की जे सर्वच या ठिकाणी प्रेक्षक आहेत, कुणीही सीमारेषेच्या बाहेर शेकोटी पेटवू नका. आयोजकांच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना मी सूचित करतोय. आणि त्याचबरोबर याच क्रीडांगणामध्ये सकाळच्या सत्रामध्ये गुड मॉर्निंग जो ग्रुप आहे, जे खेळाडू आहेत सकाळच्या सत्रामध्ये, त्या सर्वांना मी विनंती करतो की जे सरावासाठी या ठिकाणी येतात, की आपण सर्वांनी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील सरचे स्वागत. संतोष भोईर गोलंदाजीच्या मार्कवर. संतोष भोईर आलेत गोलंदाजीच्या मार्कवर. 24 बॉलमध्ये 52 धावा पूर्ण करायच्यात. या बॉलवर लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. फटका चांगला होता, परंतु मिस फील्डिंग पाहायला मिळते. गंमत पाहायला मिळाली, त्याची किंमत मोजावी लागेल. 4 रन चौकार. मधुर संगीत आपण ऐकलं. 23 बॉलमध्ये आता मात्र 48 रनची गरज. बॅटचा फोकस ओपन केला रवींद्र शेखे यांनी. लाईन चांगली होती की काय, परंतु यस इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. समीकरण बदलणे. 23 बॉलमध्ये अजूनही 47 रनची गरज. अमोलजी काकडे साहेब यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील सरचे स्वागत. स्टेप आउट केलाय. स्ट्रोक जरूर चांगला आहे. डीपेक्षा कव्हरला डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल फक्त या ठिकाणी कंप्लीट होते. 1 रनच्या साह्याने 8 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला थरारम्य सोहळा आज आदई गावाची अभिमानाची सन्मानाची ही स्पर्धा मात्र उद्यास येताना पाहायला मिळते. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. हा फ्लाइटेड सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार.
षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती आदई 40+ या टीमला तो फटका येताना देखील आपल्याला पाहायला मिळालाय. 21 बॉलमध्ये अजूनही 40 रनची गरज आहे. एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना दोन्ही संघ संघर्ष करतायत. पुन्हा एकदा कोलर पद्धतीचा बॉल समोरच्या दिशेने हा फटका केल्यानंतर एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. परंतु थोडीशी मिसफिल्डिंग. या क्षणाला काय घडलं जाईल. रनआउटची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं केलं विकेट कीपरने आणि फलंदाज क्रमांक पहिला या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज रवींद्र शेळके या ठिकाणी होत आहेत बाद. पहिला धक्का. सलग 2 षटकार जर फलंदाज किशोर यांनी जर लगावले तर आदई संघाला खऱ्या अर्थाने सुवर्ण संधी आहे. जर कुठल्याही फलंदाजाने जर सलग 2 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज आदरणीय महेशजी गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर झालंय. एक चांगला थरार आपल्याला अनुभवायला मिळतो. आज या स्पर्धेची दुसरी रात्र. गोलंदाज सज्ज होते. कोलर पद्धतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती. एक चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं संतोष भोईर यांच्या माध्यमातून. 5 बॉलमध्ये 13 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात. शेवटचा अंतिम बॉल 19 बॉलमध्ये 39 रनची गरज. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर कुठेतरी या मॅचमध्ये एक चांगलं पुनरागमन आपल्याला पाहायला मिळेल. टीम आदई 40+ या टीमच्या माध्यमातून. मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग आणि या क्षणाला काय घडले जाईल. फलंदाज क्रमांक दुसरा या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा आतापर्यंत होतात. समीकरण 18 बॉलमध्ये 39 रनची गरज. डीजे प्लीज. रनची गरज अजूनही आहे. शेवटचे 18 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. पंचांना मी विनंती करतोय की आपण खेळाडूंना ताकीद द्या आणि फिल्डरला देखील विनंती करतोय की कृपया करून आयोजकांना वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा आहे प्रत्येक खेळाडूकडून. 18 बॉलमध्ये अजूनही 39 रन पूर्ण करायचे आहेत. गोलंदाज निलेश भोईर पुन्हा एकदा सज्ज होतील, ज्यांनी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या आणि एक नवीन कॉन्फिडन्स निर्मित करून दिला होता टीम पडगे 40+ या टीमसाठी. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. पहा लाईन काय चांगली होती. जसा टप्पा पडला थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळाला. प्रत्येक फलंदाजाला ज्यावेळेस एक गोलंदाज गोलंदाजी करतात निलेशजी भोईर, त्यावेळेस फलंदाजांची मोमेंट ही रीड या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. 40+ चा बायकर मॅन म्हणून आज अनिलजी काकडे यांना आपण पाहतो. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. फटका चांगला आहे. चेंडू येतोय लॉंग लेगच्या दिशेने. फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. चांगला प्रयत्न. आज वय वर्ष 40 ओलांडलं ना तरी देखील यंगस्टर सारखे खेळ या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. किशोर भोईर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी 9 बॉल पेस केले. 10 रनवर ते खेळतात.
गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज निलेश आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. निलेश भोईर या बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक केल्यानंतर एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. एकेरी रनचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 रन ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय. आमचे सहकारी समालोचक मित्र विकी दादा ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज निलेश भोईर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग जरूर चांगलं होतं. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल. बॉल उचललाय फेकलाय. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 21 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. लॉट केला. एक सिंगल देखील या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड रन साठी कॉल. परंतु काय घडलंय टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 13 धावा आतापर्यंत स्कोर. 23 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 13 बॉलमध्ये अजूनही 31 रनची गरज आहे. शेवटचा अंतिम बॉल या मोमेंटला शिल्लक आहे. तेरा बॉलमध्ये 31 रनची गरज. जर या बॉलवर एखादा षटकार आला ना तर या मॅच मध्ये एक नवी रंगत निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळेल. 13 बॉल अजून 31 रनची गरज. या बॉलवर लॉफ्ट केलाय. काय टायमिंग. मॅच मध्ये शिरकाव केलाय. आदई 40+ या टीमने अप्रतिम दर्जाचा फटका किशोर भोईर यांच्या बॅटमधून येतोय. एक दर्जेदार किशोर बोटी यांच्या बॅटमधून हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने सामन्याचे चित्र बदलून गेलं. येणारी 12 बॉल आणि आता मात्र 25 रनची गरज. तो 31 रनची गरज असताना 13 बॉलमध्ये ज्या प्रकारे षटकार आला आणि त्यानंतर सामन्याचे चित्र बदलताना आपल्याला पाहायला मिळालं. 12 बॉलमध्ये अजूनही 25 रनची गरज. हे षटक देखील तेवढेच इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. एक चांगला थरार आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉलमध्ये अजूनही 25 रनची गरज. 12 चेंडू आणि 25 रनची गरज. सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 12 बॉलमध्ये अजूनही 25 रनची गरज आहे. 12 चेंडू आणि 25 रन. बारा चेंडू आणि 25 रनची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. लहू भोईर यांचा पहिला बॉल बिगिट केलाय. परंतु काय पहा जे हायटेन जे विद्युत वायर आहे त्या वायरचा वेध घेतला.
भरपूर टॉप लेवलची उंची गाठली होती. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय. पहा वायरचा वेध घेतला आणि सर्वाधिक जी उंच सर्वात जी लांब वायर आहे त्या विद्युत वायरीचा मात्र वेध घेतला. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. 11 बॉलमध्ये अजूनही 23 रनची गरज. या बॉलवर पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. झेलची संधी आहे परंतु एक सोपा झेल. चित्रपट सृष्टीमध्ये आपण लगान चित्रपट पाहिला, ज्या चित्रपटामध्ये जसं प्रात्यक्षिक आपण पाहिलं सध्याच्या घडीला तसंच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या साह्याने ऑन स्क्रीन आपण पाहताय जो पहिल्या बॉलवर आक्रमण केलं होतं. पहा किती उंची गाठली. टॉप लेवल ची उंची आपल्याला पाहायला मिळाली. 10 बॉलमध्ये आता मात्र 22 रनची गरज. दहा बॉलमध्ये अजूनही 22 रनची गरज. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल परंतु यस इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होते. 10 बॉल आता मात्र 21 रन. एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. आज जर आपण पाहिल्यानंतर या मैदानाच्या समोर जे आपल्याला पाहायला मिळते आदई हिल आदई वॉटरफॉल. पावसाळ्यामध्ये भरपूर पर्यटक येत असतात परंतु या बॉलवर किशोर भोपीच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक. वॉटर टायमिंग वॉटर स्ट्रोक. या मॅच मध्ये कमबॅक करून देणारा हा फटका पाहायला मिळतोय. षटकार. नऊ बॉलमध्ये आता मात्र 15 रनची गरज. सामन्याचं चित्र बदलून टाकलं. फलंदाज किशोर भोपे आणि अनिल काकडे यांनी सलग 2 षटकार जर मारले. फलंदाजाने जर आणखीन एक जर या बॉलवर षटकार आला तर महेशजी गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज. परंतु चेंडूची पूर्तता करा. सलग 2 षटकार आतापर्यंत आलेत फलंदाज किशोर भोपी यांना आणि 1000 रुपयाचं कॅश प्राईज. मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर देखील त्यांनी षटकार लगावला होता आणि महेशजी गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज देखील त्यांना जाहीर झाले. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. टीमची धावसंख्या आतापर्यंत 40 रन होत आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहतोय 8 बॉलमध्ये अजूनही 14 रनची गरज. लव भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजीच्या मार्कवर. स्टेप आउट करून स्ट्रोक केला. फटका चांगला आहे. भरपूर वेगाने स्ट्रोक केलाय. तेवढ्याच चांगल्या दर्जाची फिल्डिंग डीप कव्हरच्या दिशेने. फक्त एकच सिंगल. 7 बॉल आता मात्र 13 रनची गरज. 7-13 आतापर्यंत चांगली साथ मिळाली दोन्ही फलंदाजांची टीम आदई 40+ या टीमला. कारण जीवनामध्ये भागीदारी भरपूर इम्पॉर्टंट आहे. क्रिकेटमध्ये देखील ते चित्र इम्पॉर्टंट आहे आणि आतापर्यंत भरपूर चांगली पार्टनरशिप. कारण 15 बॉल पेस केलेत. 29 रनवर खेळत आहेत किशोर भोपी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. हा विकेट तेवढाच इम्पॉर्टंट होता परंतु हा विकेट गमावलाय. पडगे 40+ या टीमने ही संधी गमावली परंतु येणाऱ्या काळामध्ये ही चुकी किती महागात पडेल हे प्रश्नचिन्ह देखील निर्माण झालंय. 6 बॉल आणि आता मात्र 11 रनची गरज. मॅच मध्ये रंगत वाढली. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे याचं प्रात्यक्षिक दाखवलं या मॅचने. एक नवा ट्विस्ट येऊन ठेपलाय.
6 बॉलमध्ये 11 रनची गरज. लहू भोईर मात्र कुठल्या बॉलरवर विश्वास दाखवतील या शेवटच्या स्पेलसाठी. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. शेवटचे 6 बॉल आणि 11 रनची गरज. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू ठेवा. सहा बॉलमध्ये 11 रनची गरज आणि शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केले सुभाष ठाकूर. 6 बॉलमध्ये 11 धावा. टार्गेट चेस होईल की धावा डिफेंड होतील या प्रश्नाचं उत्तर देणारे 6 बॉल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे अनिल काकडे. आतापर्यंत भरपूर चांगलं योगदान त्यांचं देखील राहिलं. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय. एकच सिंगल कंप्लीट केली. सेकंड रनसाठी कॉल. दुसरी धाव पूर्ण केली. तिसऱ्या रनसाठी कॉल. काय घडलं जाईल. वॉटर रनिंग. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत वाढली. आदई 40+ टीमचे समर्थक त्यांचा उत्साह वाढलाय. सेलिब्रेशन ते करतायत. 5 बॉलमध्ये आता मात्र 8 रनची गरज. आज याच गावाचा संघ खेळतोय घरच्या मैदानामध्ये. ऑन स्क्रीन आपण पाहतोय किशोर भोपी यांना. 16 बॉल त्यांनी पेस केले. 31 रनवर ते खेळत आहेत. 16 बॉलमध्ये अजून 31 रनची गरज. 3 षटकार आतापर्यंत लगावलेत. 193.75चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतोय. काय धावलेत. 5 बॉलमध्ये आता मात्र 8 रनची गरज. लाईन चांगली होती परंतु प्रभावित करणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जसा डॉट बॉल पडला त्यानंतर एक नवा कॉन्फिडन्स वाढला पडगे 40+ या टीमचा. कारण गेले अनेक वर्षाचा अनुभव आहे या प्रत्येक खेळाडूला ज्यांनी आपलं अर्ध आयुष्य या क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने दिलंय. 4 बॉलमध्ये 8 रनची गरज अजूनही आहे. अप्रतिम दर्जाचा हा बॉल. या मोक्याच्या क्षणी एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. पहा सेलिब्रेशन. स्मिथ हास्य प्रत्येक फिल्डरच्या चेहऱ्यावर. जसे फलंदाज किशोर भोपी बाद झाले या मॅच मध्ये कमबॅक करून दिले. सुभाष यांच्या माध्यमातून 3 बॉल आणि 8 रन. काय क्लिअरिटी आहे कारण तेवढीच मेहनत संदेश शेळके यांची आहे. सध्याच्या घडीला भरपूर ट्रेंडिंगला असलेला चॅनल म्हणजे आहे एकविरा इव्हेंट. 3 बॉलमध्ये 8 रनची गरज. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नवीन फलंदाज दिनेश. जर या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने एक दिमागदार विजय जर मिळवायचा असेल तर 3 बॉलमध्ये 8 धावा पूर्ण कराव्या लागतील. हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा भरपूर बाहेर रिलीज केलाय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिला परंतु लाईन चांगली होती. सुभाष जी या ठिकाणी मात्र कुठेतरी या मॅच मध्ये
एक चांगली पकड निर्माण करून देत आहेत. 6 बॉलमध्ये 11 रनची गरज होती, परंतु सामना आलाय 2 बॉल आणि आता मात्र 8 रन. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे याचं दर्शन घडवून दिलं या मॅचने. लॉफ्ट केलाय, पहा काय मॅच मध्ये रंगत निर्माण झाली. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तुम्ही पाहू नका. येईल तारावाया कोणी, वाट कोणाची पाहू नका. हा सारा खेळ तुम्हाला जिंकायचा आहे, हार कधी मानू नका. विजय हा तुमच्या जवळच आहे, जिंकल्याशिवाय थांबू नका. काय स्ट्रोक आला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचा दबाव देखील थोडासा कमी झालाय, परंतु सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या टीमचा दबाव वाढलाय, बॉलिंग करणाऱ्या टीमचा दबाव वाढलाय. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारावर बदलणारा क्रिकेट. आणि या मॅचमध्ये दाखवून दिलं की कोणत्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो. 1 बॉल आणि 4 धावा. आदई की पडगा, पडगे की आदई. जर मायबाप प्रेक्षकांना विनंती आहे, जर सामना आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे या मॅचसाठी, कारण पैसा वसूल मॅच ऑन स्क्रीन आपण पाहतोय. गावदेवी शिवशंभू क्रिकेट संघ आदई यांचा हा जो आणि या स्पर्धेतील अतिशय थरारक सामना आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच, 1 बॉल आणि आता मात्र 4 धावा. एक बॉल आणि 4 धावा. सुभाष ठाकूर या ठिकाणी हिरो बनतील की स्ट्रायकिंग एंडला असलेले फलंदाज दिनेश शेळके हिरो बनतील. आदई की पडगे. 1 बॉल आणि 4 धावा. काय मॅच झाली. लॉफ्ट केलाय, टायमिंग जरूर चांगला आहे. एक सिंगल पूर्ण केली, सेकंड रन देखील या ठिकाणी पूर्ण होते. 3ऱ्या रन साठी कॉल आणि पहा हा सामना जिंकलाय टीम पडगे 40+ या टीमने. लहू भोईर यांचं सेलिब्रेशन पहा. शेवटच्या क्षणापर्यंत हार मानली नाही आणि एक चांगला दर्जेदार सामना आपल्याला पाहायला मिळालाय. शुभाजी ठाकूर 14 बॉल मध्ये 31 रनची बहारदार इनिंग आणि एक शेवटचं अप्रतिम दर्जाचं स्पेल, ज्यांनी 6 बॉल मध्ये 11 रनची गरज असताना धावा डिफेंड केला आणि एक महत्त्वाचा विकेट देखील ज्यांनी प्राप्त केला असे सुभाष ठाकूर ठरले. तर चला सुभाषजी ठाकूर आपण त्वरित या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. तर चला नेक्स्ट मॅच आपण त्वरित या. दोन्ही टीम टॉस जिंकलाय टेंबोडे टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. तर चला किशोरजी बोबी आपण देखील यायचं आहे. चला सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या सुभाषजी ठाकूर.
या टीमच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये किडूकपाडा 40+ या टीमच्या माध्यमातून दादा भोईर आणि उमेश भोईर. तर सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या शुभाजी ठाकूर बॅटिंग करत असताना इम्प्रेसिव्ह कामगिरी पाहायला मिळाली. बॉलिंग करत असताना देखील तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. माजी सरपंच रुपेशजी पाटील साहेब यांच्या शुभ सामनावीराचा पुरस्कार वितरित केला जाईल शुभाजी ठाकूर यांना. अतिशय चांगले खेळ केले आणि या विजयामध्ये सर्वाधिक वाटा असलेले खेळाडू शुभाजी ठाकूर यांचा सन्मान, त्यांना हा पुरस्कार वितरित केला जाईल. रुपेशजी पाटील साहेब जे या गावचे माजी सरपंच होते, विकास हेच माझं धोरण ही दूरदृष्टी असलेले नेतृत्व आणि त्यांच्या शुभ सामनावीराचा पुरस्कार वितरित केला जातोय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम टेंबोडे 40+ संघ आपण फिडिंग त्वरित लावून घ्या. सलामीवीर फलंदाज उमेश भोईर आणि नाना भोईर, दादा भोईर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज. तर चला टेंबोडे संघ आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा. टेंबोडे 40+ संघ, टेंबोडे टीमचं कॅप्टन आम्ही आपणास विनंती करतोय